शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. तर नेमकं काय सांगाल, जो सिंचनाचा फायदा आहे तो सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे का म्हैसाळ प्रकल्पातून? म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत सांगोला तालुक्यातील 8 गावं आहेत. 8 गावातील काही हेक्टर जमिनी हे ओलिताखाली आलेल्या आहेत, काही हेक्टर जमिनी वंचित आहेत. ज्या पद्धतीनं म्हैसाळ च्या माध्यमातून जत तालुक्याला 5 TMCचं पाणी वाढीव दिलं गेलं. टेंभूच्या माध्यमातून तासगाव, कवठेमंकाळ, खानापूर, आटपाडी या 4 तालुक्याला 8 TMCचे पाणी वाढवून दिलं गेलं. त्याच पद्धतीनं आज कृष्णा खोऱ्याच्या लवादामध्ये जवळपास 50 TMC पाणी अतिरिक्त आहे आणि त्या 50 TMC पाण्यातील 5 TMCची मागणी सांगोला तालुक्यातल्या वंचित हे जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी आणि मंगळवेढा तालुक्यातील वंचित क्षेत्रासाठी आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर आगलावीवाडीपासून वाडेगाव पर्यंत असणारे जे कोरडा नदीवरचे 15 बंधारे आहेत कोल्हापूर पद्धतीचे, ते चांगल्या क्षमतेने दरवर्षी भरून पीडीएनच्या माध्यमातून देण्यात यावे आणि पीडीएनसाठी सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा पद्धतीची आम्ही मागणी केल्यानंतर सन्माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सकारात्मक विचार करू आणि लवकरात लवकर त्याची घोषणा करू, हा विश्वास आम्हाला दिलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना नेहमी पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची प्रचंड प्रमाणात टंचाई जाणवते. यासाठी काही तुम्ही उपाययोजना करणार आहात का? विशेष करून मानदेश पट्ट्यातील 13 दुष्काळी तालुक्यामध्ये हा महत्वाचा प्रश्न नेहमीच उद्भवतो. स्वर्गीय गणपतराव देशमुख आबासाहेबांनी आणि नागनाथ अण्णा नाईकवाडी साहेबांनी 30 पाणी परिषदा घेतल्या आणि त्याच्यानंतर शासनाला भाग पाडलं टेंभू आणि म्हैसाळ सारख्या योजना वास्तवात आणण्यासाठी. निश्चितपणे या मानदेश पट्ट्यातल्या या 13 दुष्काळी तालुक्याच्या या दुष्काळाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर भविष्य काळामध्ये संपेल आणि त्यासाठी शासन चांगल्या पद्धतीने मदत करेल, हा असा आम्हाला विश्वास आहे. लवकरात लवकर जो पाण्याचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवणार का? निश्चितपणे शासन त्याच्यासाठी कटिबद्ध राहील आणि शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही कायम पाठपुरावा करू. शासनाला या बळीराजाला न्याय देण्यासाठी आम्ही सभागृहात निश्चितपणे भांडण करू. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू आणि विविध सिंचन जे तळे आहे आम्ही इथे साचवू, असं यावेळी यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.